नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महेश व्हॅल्यू एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महाराष्ट्राचा भूगोल याच्यावरील प्रश्न बघणार आहोत। हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न असणार आहेत जे येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला आपण बघूयात, महाराष्ट्रातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य कोणते आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, सागरेश्वर अभयारण्य। सागरेश्वर अभयारण्य हे महाराष्ट्रातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्रात डॅश हे पक्षी अभयारण्य आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी, वरीलपैकी सर्व। हे तिन्ही प्रकारचे पक्षी अभयारण्य महाराष्ट्रातील आहेत। प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशाला पूर्वी बेरार म्हणून ओळखले जात होते? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, विदर्भ। विदर्भाला पूर्वी बेरार म्हणून ओळखले जात होते। प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्र राज्यात सहकारी तत्वावर पहिला साखर कारखाना खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आला? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, अहमदनगर। अहमदनगर या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील पहिला सहकारी तत्वावर साखर कारखाना सुरू करण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक 5, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे महाराष्ट्रातील पहिले हरित खंडपीठ कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी, पुणे। पुणे या शहरामध्ये सुरू करण्यात आलेले आहे। प्रश्न क्रमांक 6, चंद्रपूर जिल्ह्यातील कोणती आदिवासी जमात केंद्र शासनाने अतिमागास जमात म्हणून जाहीर केलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, माडिया गोंड। माडिया गोंड ही जमात चंद्रपूर जिल्ह्यातील आहे आणि या जमातीला केंद्र शासनाने अतिमागास जमात म्हणून जाहीर केलेले आहे। प्रश्न क्रमांक 7, धाराशिव जिल्ह्यातील जरबेरा फुलांचे खालीलपैकी कोणत्या नावाने नामकरण करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, उपळा। उपळा या नावाने नामकरण करण्यात आलेले आहे। प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रातील भरतपूर म्हणून खालीलपैकी कोणते अभयारण्य ओळखले जाते? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, नांदूर मध्यमेश्वर। नांदूर मध्यमेश्वर या अभयारण्याला भरतपूर या नावाने ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त अंतर्गत अंतर धावणारी रेल्वे गाडी कोणती आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, महाराष्ट्र एक्सप्रेस। ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्रातील एकूण वनांच्या खालीलपैकी किती टक्के वने घनदाट वने आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, एकूण 38% ही वने ही घनदाट वने आहेत। प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट एजन्सी म्हाडाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, 1977। 1977 साली म्हाडाची स्थापना झालेली आहे। खूप महत्त्वाचा असा प्रश्न, या प्रश्नाला तुम्ही IMP करून ठेवायचा आहे। खूप वेळा हा प्रश्न परीक्षेला विचारण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक 12, कोकण रेल्वे विकास महामंडळाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, 1990। 1990 साली कोकण रेल्वे विकास महामंडळाची स्थापना झालेली आहे। प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्रात खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? या ठिकाणी खालीलपैकी असा शब्दाचा वापर केलेला आहे। तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, कोयना। कोयना हा जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 14, डॅश या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वीकडील जिब्राल्टर म्हणत असत? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, रायगड। प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्र राज्यातील पहिले मुक्त विद्यापीठ खालीलपैकी कोणते आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ। ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्राचा बहुतांश भूभाग बेसोल्ट या डॅश या खडकांनी बनलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, अग्निज। अग्निज या खडकांनी बनलेला आहे। प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्र राज्य मृदा व जलसंधारण आयुक्तालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी स्थित आहे।
प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी गडचिरोली. गडचिरोली जिल्हा महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 19. टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी यवतमाळ. टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 20. चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावास काय म्हणतात? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी मालगुजरी. मालगुजरी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 21. खालीलपैकी कोणत्या जलसिंचन प्रकल्पाच्या जलाशयात यशवंत सागर असे नाव देण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी उजनी. उजनी या जलाशयाला यशवंत सागर असे नाव देण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 22. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळून येते? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए पश्चिम घाट. प्रश्न क्रमांक 23. महाराष्ट्रातील कोणत्या भागात बेसोल खडकाची जाडी सर्वात जास्त आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी पश्चिमेकडे. पश्चिमेकडे बेसोल खडकाची जाडी ही सर्वात जास्त आहे. प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी कोणत्या नदीखोरे महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदीखोरे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी गोदावरी नदीखोरे. गोदावरी नदीखोरे हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदीखोरे आहे. प्रश्न क्रमांक 25. महाराष्ट्र पठाराची समुद्र सपाटीपासून सरासरी उंची किती आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी एकूण 450 मीटर इतकी सरासरी उंची आहे. खूप महत्त्वाचा असा प्रश्न. या प्रश्नाला तुम्ही IMP करून ठेवायचा आहे. प्रश्न क्रमांक 26. पैनगंगा, वर्धा व वैनगंगा नद्यांच्या संगमानंतर तयार होणाऱ्या सामायिक नदी प्रवाहाला काय म्हणतात? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी प्राणहिता. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27. सातपुडा पर्वतरांगेतील अशी कोणती खिंड आहे जी महाराष्ट्राला उत्तर भारताशी जोडते? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी बऱ्हामपूर खिंड. बऱ्हामपूर खिंड ही सातपुडा पर्वतरांगेतील अशी खिंड आहे जी महाराष्ट्राला उत्तर भारताशी जोडते. प्रश्न क्रमांक 28. कोकण किनारपट्टीचा दक्षिणेतील भाग मुख्यतः डॅश या खडकाने बनलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी जांभा. जांभा या खडकाने बनलेला आहे. प्रश्न क्रमांक 29. महाराष्ट्राची वायव्य सीमा डॅश या नैसर्गिक सीमेने व्याप्त केलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी नर्मदा नदी. प्रश्न क्रमांक 30. बाभूळ वृक्ष खालीलपैकी कोणत्या वन प्रकारात आढळतो? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी आर्द्र पानझडी वने. आर्द्र पानझडी वनेमध्ये बाभूळ हा वृक्ष आढळतो. प्रश्न क्रमांक 31. महाराष्ट्र राज्याची सीमा किती राज्यांशी लागू आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 31 या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. हा प्रश्न 2024 मध्ये पोलीस भरतीने जशास तसा विचारलेला आहे.